जातीचं राजकारण हे गचकरण आहे, हे त्यांचं वाक्य. त्या बाळासाहेब ठाकरेंच्या आपण शिपाई, त्या बाळासाहेब ठाकरेंची ही शिवसेना आपल्याला 2019च्या लढाईमध्ये नुसती विजयी करायची नाहीये, तर ऐतिहासिक विजय प्राप्त करू महाराष्ट्राच्या मंत्रालयावर आपला भगवा फडकवायचा. तर आपला भगवा हा शुद्ध तेजाचा भगवा आहे ना. या महाराष्ट्रात लोक अपेक्षेने वाट पाहतात आदित्य ठाकरे यांची. मी मागच्या त्यांच्या पहिल्या सभेत सांगितलं की चंद्रावरती आमचे एक यान इस्रोने सोडलं, त्यात थोडी गडबड झाली, काहीतरी तांत्रिक चुका झाल्या, ते फिरत 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 राहिलं आणि त्याचं चंद्रावरती क्रॅश लँडिंग झालं. ते दणकन आपटलं. पण आमचं आदित्य नावाचं सूर्ययान हे 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात फिरून जिंकून महाराष्ट्राच्या 6व्या मजल्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी आता सांगतो. महादेवराव जानकर, रामदासजी आठवले यांचं काल वक्तव्य सुद्धा ऐकण्यासारखं होतं. आमचे महायुतीतले सहकारी आहेत, आमचे दोस्त आहेत, एका समाजाचे ते प्रतिनिधित्व करतायत शेंडगे बापू. पण त्यांच्या डोळ्यामध्ये काल अश्रू होते, त्यांच्या हृदयामध्ये वेदना होती की आम्हाला भारतीय जनता पक्षानं म्हणे फसवलं असं वाटत असतं. एवढ्या व्यासपीठावरती या जसे बापू शेंडगे बसलेत, आमचे विभाऊ राठोड बसलेले आहेत, रडत कशाला बसतं अजित पवार सारखं? अरे नेता कधी रडतो का? त्या ईडीच्या भीतीने अजित पवार कसे ढसा 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 रडले या महाराष्ट्रानं पाहिलं. आणि आमच्या समोर लढायला उभे आहेत शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुशील कुमार शिंदे मगाशी बोलत होते. आज आपण ऐकलं असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आता इतके थकलेले आहेत, जर्जर झालेले आहेत की बहुतेक दोघांना एकत्र येऊन यापुढे वाटचाल करावी लागेल. या पक्षाची अवस्था हे आमच्या समोर उभे आहेत. हे लढाईला उभे आहेत की गुडघे टेकून बसले आहेत, काही कळायला मार्ग. या महाराष्ट्रामध्ये प्रबळ विरोधी पक्ष सुद्धा शिल्लक नाही या महायुतीच्या झंझावातापुढे, शिवसेनेच्या झंझावातापुढे. महाराष्ट्रामध्ये इतकी वाईट अवस्था राजकारणामध्ये कधी आली नव्हती. विरोधी पक्ष किमान उभा राहत होता, विरोधी पक्ष किमान लढत होता, काहीतरी प्रश्न मांडत होता. पण गेल्या 5 वर्षामध्ये विरोधी पक्षाचं काम सुद्धा शिवसेनेनं केलं. अनेक प्रश्नावर शिवसेनेने प्रखर आवाज सत्तेमध्ये राहून उठवला. हे देशाच्या राजकारणातलं दुर्लक्ष. मग सुभाष देसाई साहेबांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातल्या काही गोष्टी सांगितल्या. ते काय तर म्हणे बेरोजगारांना 5,000 रुपये भत्ता देणार आहेत. आम्ही तुमच्याकडे भत्ता मागायला आलो नाही. बाळासाहेब ठाकरेंनी गेल्या अनेक वर्षांमध्ये लाखो मराठी तरुणांना या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळवून दिला, हक्काचा रोजगार दिला, नोकऱ्या दिल्या, हातात सत्ता नसताना दिल्या. आणि तुमच्या हातामध्ये 25, 30 वर्ष सत्ता असताना तुम्ही बेरोजगार उभे केले आणि 5,000चं आमिष कोणाला दाखवलं. हे 5,000 भत्त्याचं आमिष राजस्थान आणि मध्य प्रदेश या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने दिलं होतं. अद्याप तिकडे बेकारांना 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही.
तर महाराष्ट्र कधी द्यायची काय लागली? हा महाराष्ट्र गेल्या 40 वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंगाल केला, केला. आणि म्हणून या महाराष्ट्राची जनता, संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहतोय की या राज्यामध्ये पुन्हा एकदा 5 वर्षानंतर युतीचंच राज्य यावं आणि राज्याची सूत्र शिवसेनेकडे जावी. अर्थात भाजप आहेच. संपूर्ण महाराष्ट्र माझा करंदक. विनायक राऊत, तुमच्यावर जबाबदारी जास्त आहे. लढाईची सुरुवात जिथून झाली संघर्षाची, त्या कोकणातून, कणकवलीतून, कुडाळमधून पहिला निकाल या महाराष्ट्राला कुठून लागेल अशा विजयाचा, शिवशाहीच्या विजयाची सुरुवात ही कणकवली आणि कुडाळमधून होईल हे सांगायला मला अजिबात भीती वाटत नाही. जाहीरपणे सांगतो, जे जे अंगावर आले शिवसेनेच्या, ज्यांनी ज्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली, ज्याने पाठीत वार केले, घाव घातले, आज ते स्वतः घायाळ होऊन धारात तीर्थ पडलेले आहेत. मग कोकण असेल, नवी मुंबई असेल, ना तर येवला असेल, प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा लोजाजी. आणि पहिला निकाल विनायक राऊत तुम्ही महाराष्ट्राला सांगायचा. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व ज्या पद्धतीने या महाराष्ट्र आणि देशामध्ये तेजानं तळपतात, अनेक दिशा, अनेक भूमिका त्यांनी घेतल्या. हिंमत नव्हती अनेकांची नोटबंदीच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची. ज्या नोटबंदी सारख्या निर्णयानं या देशाची अर्थव्यवस्था अस्वस्थ झाली, बिघडली, त्या नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध सरकारमध्ये असताना सुद्धा सगळ्यात पहिला आवाज कोणी जनतेसाठी उठवला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी उठवला. आणि आज सगळे, संपूर्ण देश आहे, संपूर्ण जग हे उद्धवजींच्या सुरात सूर मिसळून सांगतोय की नोटबंदीचा निर्णय चुकला होता. आणि आज जी अर्थव्यवस्था दिसते, जी मंदी दिसते, त्याला जबाबदार नोटबंदी सारखे निर्णय आहेत. हे सांगणारा पहिला नेता हा आमचा होता, शिवसेनेचा होता, उद्धव ठाकरे होते. अशा दूरदृष्टीच्या नेत्यानं या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला खूप पुढे घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठीक आहे. युती आणि महायुतीमध्ये काही जागा, काही विषयांची तडजोड करायची असते, देवाणघेवाण करायची असते, तशी होत असते. आज एक पाऊल मागे पडलं तर हे एक पाऊल मागे टाकणं हे पुढली लांब उडी मारण्याची सुरुवात आहे. या पुढली उंच उडी, लांब उडी या राजकारणामध्ये ही शिवसेना एका विचारांना एकत्र आली. भारतीय जनता पक्ष आमचा सहकारी पक्ष आहे. स्वराज्याचे संस्थापक, या हिंदुस्थानात ज्यांनी पहिलं रयतेचं राज्य स्थापन केलं असे छत्रपती शिवाजी महाराज, आणि ते रयतेचं राज्य 350 वर्षानंतर ज्यांनी महाराष्ट्रामध्ये नव्यानं उभं केलं, नव्यानं निर्माण केलं शिवसेनेच्या माध्यमातून, ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. मी या सकाळी कुठेतरी वाचलं की आज शिवतीर्थावर शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन आहे. दसरा मेळाव्याला शक्ती प्रदर्शन म्हणणं हे चुकीचं आहे. गेल्या 54 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये या शिवतीर्थावर लाखोंचे मेळावे आपण घेतो, या देशाला विचार देतो, आणि शक्ती प्रदर्शन करण्याची शिवसेनेला गरज नाही.
54 वर्षापासून शिवसेना महाराष्ट्र केसरीच आहे आणि गेल्या किमान 30 वर्षापासून शिवसेना हिंद केसरी आहे. आमच्यासमोर कोणताही पैलवान टिकलाच नाही. आले आणि गेले. खासदार म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून संपूर्ण देशामध्ये आम्ही फिरत असतो. गेल्या आठवड्यात काही ठिकाणी जाऊन आलो, दिल्लीत जाऊन आलो. एकच दिसलं मला या निवडणुकीच्या निमित्तानं, पूरे देश में शोर है, महाराष्ट्र में शिवसेना का जोर है. फक्त शिवसेनेचा जोर आहे. लोकांच्या अपेक्षा आहेत, देशाच्या अपेक्षा आहेत. आज विजयादशमी आहे. विजयादशमीचा अर्थ काय आहे? सत्याचा असत्यावर विजय, न्यायाचा अन्यायावर विजय. गेल्या 54 वर्षापासून सत्य आणि न्याय यासाठी संघर्ष करणारी शिवसेना 2019च्या निर्णायक लढाईसाठी सज्ज झालेली आहे. व्यासपीठावरती अनेक मंत्री आहेत. आदेश बांदेकर आपण उद्योग मंत्री, परिवहन मंत्री, पर्यावरण मंत्री, या सर्व मंत्र्यांनी जे कार्य केलं गेल्या 5 वर्षात त्याची माहिती आपण दिली. पण काहीतरी कमी आहे. ती कमी पुढल्या विजयादशमीला पूर्ण होईल. या व्यासपीठावर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसलेला दिसेल. जीवनामध्ये भरती ओटी येत असते. ती फक्त समुद्रालाच येते असं नाही, राजकारणात सुद्धा येते. आज शिवसेना थोडी शांत दिसते, पण त्या शांततेवर जाऊ नका. स्वबळाची भाषा आपण करत होतो रामदासबाई. आता आपण युतीमध्ये आहोत, त्याच्यामुळे जपून बोलावं लागतं. काही बंधनं आहेत, काही बेड्या पडलेल्या आहेत. कारण शेवटी आपण मैत्रीच्या आणि दोस्तीच्या नात्याला जागतो आणि आमच्या दोस्तीमध्ये कुठलाही मतलब नाही, आमच्या दोस्तीमध्ये कुठलाही स्वार्थ नाही. फार निखळ आणि पारदर्शक अशी मैत्री आपल्या 2 पक्षांमध्ये आहे. आणि मी सांगतो, आम्ही दोस्ती आणि नाती पाळतो. त्या दिवशी उद्धवजींना प्रश्न विचारला. उद्धवजी, आपण 124 जागा लढवतो इतक्या मोठ्या महाराष्ट्रात. आपण मागच्या वेळेला 288 जागा लढलो. उद्धवजी मला म्हणाले, संजय, सध्या आकड्यात आणि वाकड्यात जाऊ नका. 124 जागा ज्या आहेत, हे 124 गड आपल्याला जिंकायचे आहेत. अब की बार 100 पार. शंभर तोफांची सलामी, 100 आमदारांची सलामी आपल्याला 24 तारखेला शिवसेना पक्षप्रमुखांना आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना द्यायचे आहे. आणि शिवसेना काय आहे, हा महाराष्ट्र काय आहे, या शिवसेनेचं तेच काय आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. लाटा येतात, लाटा जातात. अशा अनेक लाटा शिवसैनिकांनी पचवल्या, अंगावर घेतल्या. लहरों को शांत देखकर ये मत समझना कि समुंदर में खानी नहीं है. जब भी उठेंगे तूफान बनकर उठेंगे. अभी उठने की ठानी नहीं है. मित्र हो, हे समोर बसलेलं बळ आहे. हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं बळ आहे. हे 288 महाराष्ट्राच्या विधानसभा मतदारसंघातलं बळ आहे.
त्यातल्या 124 जागा आपल्याला जिंकायच्या आहेत. या राज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं असेल तरी प्रत्येक जागा आपल्याला जिंकायला पाहिजे. मगाशी प्रकाश बापू शेंडगे यांचं भाषण मी ऐकत होतो. हरिभाऊ राठोड बसलेले आहेत, समोर सुद्धा आपले अनेक सहकारी बसलेले आहेत. बहुजनांचा कुठला पक्ष खरा असेल तर शेंडगे साहेब, राठोड साहेब तो शिवसेनाचा लक्षात घ्या. या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजातील सामान्यातल्या सामान्य, फाटक्यातल्या फाटक्या माणसाला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री जर कोणी बनवला असेल तर ते फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेलं आहे आणि कोणत्याही आरक्षणाशिवाय बनवला हे लक्षात घ्या. मागावं लागलं नाही. बाळासाहेब देत गेले, शिवसेना देत गेली आणि त्यातून हा महाराष्ट्र निर्माण झाला, घडला आणि एकसंघ राहिला. शाहीर बामगडे पाटलांनी जे मगाशी सांगितलं सेनापती बापटांचं ऐतिहासिक सत्य आहे. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. हा महाराष्ट्र जातीपाती जो वाटलेला महाराष्ट्र होता त्याला एकसंघ करण्याचं काम कोणी केलं असेल गेल्या 54 वर्षात तर ते फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. जातीचं राजकारण हे गजकरण आहे हे त्यांचं वाक्य होतं. त्या बाळासाहेब ठाकरेंच्या आपण शिपाई आहोत. त्या बाळासाहेब ठाकरेंची ही शिवसेना आपल्याला 2019च्या लढाईमध्ये नुसती विजयी करायची नाही आहे तर ऐतिहासिक विजय प्राप्त करून महाराष्ट्राच्या मंत्रालयावर आपला भगवा फडकवायचा आहे. कारण आपला भगवा हा शुद्ध तेजाचा भगवा आहे ना. या महाराष्ट्रात लोक अपेक्षेने वाट पाहत आहेत आदित्य ठाकरे यांची. मी मागच्या त्यांच्या पहिल्या सभेत सांगितलं की चंद्रावरती आमचे एक जे यान इस्रोने सोडलं त्यात थोडी गडबड झाली, काहीतरी तांत्रिक चुका झाल्या, ते फिरत 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 राहिलं आणि त्याचं चंद्रावरती क्रॅश लँडिंग झालं. ते दणकन आपटलं. पण आमचं आदित्य नावाचं सूर्ययान हे 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात फिरून जिंकून महाराष्ट्राच्या 6व्या मजल्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी आता सांगतो. महादेवराव जानकर, रामदासजी आठवले यांचं काल वक्तव्य सुद्धा ऐकण्यासारखं होतं. आमचे महायुतीतले सहकारी आहेत, आमचे दोस्त आहेत. एका समाजाचे ते प्रतिनिधित्व करतायत शेंडगे बापू. पण त्यांच्या डोळ्यामध्ये काल अश्रू होते, त्यांच्या हृदयामध्ये वेदना होती की आम्हाला भारतीय जनता पक्षाने म्हणे फसवलं असं वाटत असेल तर या व्यासपीठावरती या. जसे बापू शेंडगे बसलेत, आमचे हरिभाऊ राठोड बसलेले आहेत. रडत कशाला बसताय अजित पवार सारखं? अरे नेता कधी रडतो का? त्या ईडीच्या भीतीने अजित पवार कसे ढसा 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 रडले हे या महाराष्ट्रानं पाहिलं. आणि आमच्यासमोर लढायला उभे आहेत. शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुशीलकुमार शिंदे मगाशी बोलत होते. आज आपण ऐकलं असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आता इतके थकलेले आहेत, जर्जर झालेले आहेत की बहुतेक दोघांना एकत्र येऊन यापुढे वाटचाल करावी लागेल.
ही या पक्षाची अवस्था आहे. हे आमच्या समोर उभे आहेत. हे लढाईला उभे आहेत की गुडघे टेकून बसले आहेत, काही कळायला मार्ग नाही. या महाराष्ट्रामध्ये प्रबळ विरोधी पक्षसुद्धा शिल्लक नाही या महायुतीच्या झंझावातापुढे, शिवसेनेच्या झंझावातापुढे. महाराष्ट्रामध्ये इतकी वाईट अवस्था राजकारणामध्ये कधी आली नव्हती. विरोधी पक्ष किमान उभा राहत होता, विरोधी पक्ष किमान लढत होता, काहीतरी प्रश्न मांडत होता. पण गेल्या 5 वर्षामध्ये विरोधी पक्षाचं काम सुद्धा शिवसेनेनं केलं. अनेक प्रश्नावर शिवसेनेने प्रखर आवाज सत्तेमध्ये राहून उठवला. हे देशाच्या राजकारणातलं एक दुर्मिळ चित्र आहे. मग असे सुभाष देसाई साहेबांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातल्या काही गोष्टी सांगितल्या. ते काय तर म्हणे बेरोजगारांना 5,000 रुपये भत्ता देणार आहेत. आम्ही तुमच्याकडे भत्ता मागायला आलो नाही. बाळासाहेब ठाकरेंनी गेल्या अनेक वर्षामध्ये लाखो मराठी तरुणांना या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळवून दिला, हक्काचा रोजगार दिला, नोकऱ्या दिल्या, हातात सत्ता नसताना दिल्या. आणि तुमच्या हातामध्ये 25-25, 30-30 वर्ष सत्ता असताना तुम्ही बेरोजगार उभे केले आणि 5,000चं आमिष कोणाला दाखवताय? हे 5,000 भत्त्याचं आमिष राजस्थान आणि मध्य प्रदेश या निवडणुकीतसुद्धा काँग्रेसनं दिलं होतं. अद्याप तिकडे बेकारांना 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही. तर महाराष्ट्र त्यांची द्यायची काय लायकी आहे? हा महाराष्ट्र गेल्या 40 वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंगाल केला, भिकेला लावला. आणि म्हणून या महाराष्ट्राची जनता, संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहतोय की या राज्यामध्ये पुन्हा एकदा 5 वर्षानंतर युतीचंच राज्य यावं आणि राज्याची सूत्र शिवसेनेकडे जावी. अर्थात भाजप आहेच. संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत. विनायक राऊत, तुमच्यावर जबाबदारी जास्त आहे. लढाईची सुरुवात जिथून झाली संघर्षाची, त्या कोकणातून, कणकवलीतून, कुडाळमधून पहिला निकाल या महाराष्ट्रात जर कुठून लागत असेल विजयाचा, शिवशाहीच्या विजयाची सुरुवात ही कणकवली आणि कुडाळमधून होईल हे सांगायला मला अजिबात इथे भीती वाटत नाही. जाहीरपणे सांगतो, जे जे अंगावर आले शिवसेनेच्या, ज्यांनी ज्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली, ज्याने पाठीत वार केले, घाव घातले, आज ते स्वतः घायाळ होऊन धारा तीर्थ पडलेले आहेत. मग कोकण असेल, नवी मुंबई असेल, ना तर येवला असेल, प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार जिंकेल. आणि पहिला निकाल विनायक राऊत तुम्ही महाराष्ट्राला सांगायचा. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व ज्या पद्धतीने या महाराष्ट्र आणि देशामध्ये तेजानं तळपत आहे, अनेक विषयांवर अनेक भूमिका त्यांनी घेतल्या. हिंमत नव्हती अनेकांची नोटबंदीच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची. ज्या नोटबंदीसारख्या निर्णयानं या देशाची अर्थव्यवस्था अस्वस्थ झाली, बिघडली, त्या नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध सरकारमध्ये असताना सुद्धा सगळ्यात पहिला आवाज कोणी जनतेसाठी उठवला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी उठवला. आणि आज सगळे, संपूर्ण देश नाही, संपूर्ण जग हे उद्धवजींच्या सुरात सूर मिसळून सांगतोय की नोटबंदीचा निर्णय चुकला होता. आणि आज जी अर्थव्यवस्था दिसते आहे, जी मंदी दिसते आहे, त्याला जबाबदार हे नोटबंदीसारखे निर्णय आहेत. हे सांगणारा पहिला नेता हा आमचा होता, शिवसेनेचा होता, उद्धव ठाकरे होते. अशा दूरदृष्टीच्या नेत्यानं या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला खूप पुढे घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी नेलेलं आहे. ठीक आहे, युती आणि महायुतीमध्ये काही जागा, काही विषयांची तडजोड करायची असते.
देवाणघेवाण करायची असते, तशी होत असते. आज एक पाऊल मागे पडलं तर हे एक पाऊल मागे टाकणं हे पुढली लांब उडी मारण्याची सुरुवात आहे. या पुढली उंच उडी लांब उडी या राजकारणामध्ये ही शिवसेना मार